नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ म्हणजेच तुमची डी-एस-पी. एटर्निटी द जर्नी विदिन आय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण मराठीत करणार आहोत आणि विषय आहे एनर्जी व्हॅम्पायरिझम. थोडंसं विचित्र वाटतंय ना? कदाचित थोडंसं घाबरल्यासारखं देखील वाटत असेल. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता व्हॅम्पायरिझम हा शब्द नवीन नाहीये. अनेक जण इंग्रजी वेब सीरीज बघत असेल त्यांच्यासाठी तर हा शब्द खूपच कॉमन आहे. अगदी आत्ता आलेला हिंदीतला थम्मा हा चित्रपट देखील ह्याच विषयावर आधारित आहे. पण ज्यांना अगदीच माहित नाहीये त्यांच्यासाठी आधी थोडी माहिती घेऊयात. व्हॅम्पायर या शब्दाचा अर्थ तो जीव जो इतर लोकांच्या किंवा मनुष्याच्या रक्तावर जिवंत राहतो. तो इतर काहीच खात पीत नाही. मनुष्याचं रक्त पिऊन जिवंत राहतो. अनेकदा रागात आपण म्हणतो ना, की "तू मेरा खून पी रहे हो." अगदी रक्त काढतोयस तू माझं. एनर्जी व्हॅम्पायर्स काय करतात? ते तुमची एनर्जी म्हणजे तुमची ऊर्जा शोषून घेतात. कधी-कधी असं झालंय का, की काही लोकांना भेटल्यावर तुम्हाला खूप छान वाटतंय, उल्हसित वाटतंय. त्यांना परत-परत भेटायची इच्छा होते, त्यांच्याशी गप्पा मारायची इच्छा होते, त्यांच्याकडनं शिकण्याची इच्छा होते. पण काही जण मात्र आल्यानंतर तुम्हाला एकदम गळाल्यासारखं वाटतंय, थकवा जाणवतोय, झोप येत नाही, एक विचित्र प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. म्हणजे काय? ती व्यक्ती जेव्हा तुमच्या सान्निध्यात येते, तुमच्या ऑरामध्ये येते, तेव्हा तिच्याकडनं कळत-नकळतपणे किंवा अगदी जाणून-बुजून म्हणजे पर्पजफुली तुमची ऊर्जा शोषून घेतली जाते. आपण हे कसं ओळखायचं, की आपण एखाद्या एनर्जी व्हॅम्पायरच्या सान्निध्यात आहोत किंवा नाही? सर्वात पहिल्यांदा हे लोकं खूप जवळचे असतात. आपले नातेवाईक असू शकतात, आपले जवळचे मित्र असू शकतात, आपला बॉस, आपला मेंटॉर, आपले शेजारी-पाजारी कोणीही असू शकतात. असे लोकं जे आपल्याला सहज अव्हॉइड करता येत नाहीत. अत्यंत जवळची नाती असतात. लक्षणं नॉर्मली काय असतात? जसं सुरुवातीला म्हटलं, की अचानक एखादा मला फोन आला. मग माझी कोणीतरी काकू, मावशी, मैत्रीण, बहीण, एखादा बॉस कोणीही असू शकेल आणि त्या फोनच्या आधी मी खूप व्यवस्थित होते आणि तो फोन आल्यानंतर मात्र मला अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागलं. एकदम थकल्यासारखं वाटायला लागलं. ज्या मुद्द्यांवर मी बोलत होते, त्याविषयी मी खरं तर खूप कॉन्फिडंट आहे. पण त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या मुद्द्यांवर मला तेवढा विश्वास उरला नाही. मनात सेल्फ डाउट्स चालू झाले. कुठलीतरी अनामिक भीती चालू झाली आणि मलाच कळेना, की माझं पूर्वीचं बरोबर होतं, माझं आत्ताचं बरोबर आहे, माझा खरंच मुद्दा काय आहे? सगळ्याच बाबतीत मनात एक गोंधळ चालू होतो. त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या आत्मविश्वासाने चालू असलेल्या गोष्टींचा व्यवस्थित चुराडा करू शकतात. तुम्हाला असं वाटायचं की तुम्हाला एखादी गोष्ट व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही व्यवस्थित विचार केलेला आहे आणि मग एखाद्या गोष्टीत पाऊल उचललंय. पण ह्या लोकांशी बोलल्यानंतर तुम्हाला सगळ्याच चुका दिसायला लागतात. सगळं त्यातलं नकारात्मक दिसायला लागतं आणि मग वाटतं की आपण ते करून चूक तर नाही केली. अनेक वेळेला ती जर अगदीच जवळची जशी मैत्रीण आहे, जी रोज तुम्हाला फोन करते, रोज काय चाललंय, घरी काय बनवलं, कुठे चालली, काय नाही चालली, माझ्या आयुष्यात हे चाललंय. हे जर सतत पाढा करत असेल, ते सुद्धा निगेटिव्ह, माझी सासू असं म्हणली, माझी आई अशी वागते, माझा बॉस तसा वागतो. तर असे व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यानंतर किंवा भेटून गेल्यानंतर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी पॉझिटिव्ह असेल, तरी अशा व्यक्ती भेटल्यानंतर तुम्हाला वाटू शकतं, की आपल्याला वाटतं तितकं काही जग सुंदर नाहीये. कदाचित आपल्याला वाटतं तेच खोटं आहे आणि हे जे म्हणतायत त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी भीती निर्माण करू शकतात, राग निर्माण करू शकतात, एक शंका मनात निर्माण करू शकतात आणि तुमचा जो एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, तो कंप्लीटली डामाडोल करू शकतात. आणि अशा एनर्जी व्हॅम्पायरची लक्षणं काय आहेत? तर ते एकतर असेच लोकं आहेत जे आपण अव्हॉइड नाही करू शकत. अगदी आपल्या जवळचे, आपल्या आजूबाजूचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना अव्हॉइड नाही करता येत. सुरुवातीला म्हटलं तसं ते तुम्हाला ड्रेन करतात, तुमच्यात निगेटिव्हिटी निर्माण करतात. ते तुमचे वेल विशर्स कधीच नसतात. त्यांच्याकडे तुमच्या मागे तुमच्याच विषयी निगेटिव्ह बोलण्याची किंवा जसं आपण म्हणतो, की पाठीत खंजीर खुपसण्याची क्षमता नक्की असते. तुम्ही त्यांच्यात कितीही सेन्स टाकायचा प्रयत्न केलात, कितीही तुम्ही त्यांना पॉझिटिव्हिटी दाखवायचा प्रयत्न केलात, तरी ते त्यांची रडगाणी चालू ठेवतात. त्यांचं पालुपत ते सोडत नाहीत आणि ते नॉन स्टॉप बोलत राहतात. म्हणजे ते ऐकून असं वाटतं, की अरे ही व्यक्ती श्वास तरी घेते की नाही घेत? किंवा कॉन्स्टंटली एखादी व्यक्ती सतत फक्त निगेटिव्ह कसा विचार करू शकते? आणि हे करता-करता आपण त्यांच्यासारखे हळू कधी बनायला लागतो हे आपल्याला समजत पण नाही.
त्यामुळे त्यांना ना कुठल्याही गोष्टीचं ऍक्च्युली सोल्युशन नकोच असतं. ते जेव्हा तुमच्यापाशी रडगाणी गातात, तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम सांगतात आणि आपण जवळचे म्हणून त्यांना काही मदत करायला जातो. आपल्या दृष्टीने त्यांना काही चार चांगल्या गोष्टी सांगायला जातो. तेव्हा त्यांना त्याच्यात काही स्वारस्य नसतं. ते तुम्हाला डिसमिस करून टाकतात. तुमची गोष्ट रद्द करून टाकतात, की "अगं हो बरोबर आहे, पण असं, पण तसं" आणि त्यांची रीत ते ओढत राहतात. त्यामुळे त्यांना आयुष्यात खरं तर काहीच बदलायचं नसतं. त्यांना आयुष्यात काही चांगलं करायचं नसतं. त्यांना ॲक्चुअली त्यांच्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर यायचं नसतं. फक्त तुमचा विनाकारण ते तासनतास घालवत असतात आणि ऑलमोस्ट रोज तुम्हाला फोन करतात. सुरुवात काहीतरी अशा विषयाने करतात, की जी तुमच्यासाठी महत्त्वाची असं तुम्हाला वाटावं किंवा ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे असं तुम्हाला वाटावं आणि 1-2 वाक्य झाल्यानंतर परत त्यांची ती रोजची टेप चालू होते आणि तुमचा खूप वेळ त्याच्यात जातो. अ, जो तुम्ही खरं तर चांगल्या कामात घालवू शकता. काहीतरी तुम्ही प्लॅन केलेलं असतं, तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असतं, पण तुम्ही फोन उचलण्याची चूक करता आणि ती चूक ऑलमोस्ट तुम्ही रोज करता आणि रोज तुम्ही ड्रेन होता. अ, सुरुवातीला जसं मी म्हटलं तसं फक्त मानसिक नाही तर कधी-कधी शारीरिक लक्षण आपल्याला दिसायला लागतात. आपण नुसते मेंटली वीक फील करत नाही, तर कधी-कधी फिजिकली पण वीक फील करतो. आपलं डोकं दुखायला लागतं, डोळ्यांवर प्रेशर येतं, एक ॲसिडिटीची फीलिंग येते आणि आपल्यालाच नकारात्मक वाटायला लागल्यामुळे जी काही लक्षणं असतात ती देखील दिसायला लागतात. आळस येणं असेल, आपल्याला काही काम न करावंसं वाटणं असेल, ते तुमची ॲक्चुअली तुमच्यातली सगळी पॉझिटिव्ह ऊर्जा शोषून घेतात आणि ते खाली पण सोडून जातात, जे प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यातलं, त्यांच्या मनातलं असू शकतं. ते आपले वेल विशर्स नसतात. ते आपल्या मागे सुद्धा आपल्याविषयी वाईट बोलतच असतात. रादर ते कोणाच विषयी चांगलं बोलत नाही. तुम्ही त्यांना वेगवेगळी उदाहरणं दिलीत, तर ते मान्यच करत नाहीत, की त्या व्यक्ती चांगल्या आहेत किंवा हो, ते ठीक आहे, पण असं म्हणून त्यांचं पालोपात ते चालूच ठेवतात. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना भेटल्यावर खूप काही छान वाटणं, काहीतरी आपल्याला मोटिव्हेटेड वाटणं किंवा आपल्याला काहीतरी नवीन चालू करावंसं वाटणं, असं कधीही होत नाही. उलट जे मुळात चालू आहे, तिथे आपण 2 स्टेप मागेच येतो. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना ओळखणं आपल्या आयुष्यातल्या फार गरजेचं आहे. मुळामध्ये अ, हे एनर्जी व्हॅम्पायर्स त्यांना आपण इमोशनल व्हॅम्पायर्स पण म्हणू शकतो. ते आपल्या आयुष्यात का येतात किंवा कसे येतात किंवा आपण त्यांना एंटरटेन का करतो? तर बरेचदा असं होतं, की त्यांना स्वतःलाही त्याची जाणीव नसते, की ते आपली एनर्जी ड्रेन करतायत. अनइंटेन्शनली सुद्धा ते तसं वागत असतात, कारण की त्यांच्या स्वतःमध्ये एक रितंपण असतं, एक व्हॉइड असतो, एक कंप्लीटली पोकळी असते आणि ती भरण्याच्या उद्देशाने ते सतत तुमच्या सान्निध्यात येतात. त्यांना असं वाटतं, की हे केलं की मला बरं वाटेल, ते केलं की मला बरं वाटेल, ह्यांच्याशी बोललं की बरं वाटेल, ह्यांची ऊर्जा घेतली की बरं वाटेल. पण ती ना असं समजा की एक छिद्र असलेली पिशवी आहे. वरनं कितीही एनर्जी त्यांनी टाकली तरी आत खालनं ती निघून जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यातलं रितंपण, त्यांच्यातली पोकळी कधी संपत नाही आणि ते एंडलेसली आपल्याकडनं किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं सतत एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना बरं वाटेल. कधी-कधी हे त्यांना स्वतःलाही जाणवत नसतं. काही जण मात्र अगदी विचारपूर्वक, उद्दिष्टपूर्ण तुमच्या आयुष्यात येऊन तुमची एनर्जी घेत असतात. आता एनर्जी याचा अर्थ फक्त आपलं चैतन्य असं नाहीये. ऊर्जा म्हणजे फक्त आपलं चैतन्य असं नाही. तो तर एक आहेच. लाईफ इसेन्स किंवा ज्याला आपण प्राणा म्हणतो. अक्षरशः आपला जीव संपल्यासारखा वाटू शकतो. इतकं ते ड्रेन करू शकतात तुम्हाला. स्पेशली जर त्यांनी मुद्दामून इंटेन्शनली तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला असेल तर. त्यांना हवं ते मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यात काय चाललंय, तुम्हाला त्याचा किती त्रास होतोय, यांचं त्यांना काही पडलं नसतं. जे मुद्दामून काहीतरी उद्देशाने तुमच्या आयुष्यात आलेले असतात. ते तुमची एनर्जी सोक करत राहतात, शोषून घेत राहतात, तुम्ही संपत राहता. पण त्यांची तहान भागत नाही. त्यांना हे लक्षात येत नाही, की ह्या पर्टिक्युलर व्यक्तीनं मला ती एनर्जी मिळून उपयोग नाहीये. मला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यातलं आतलं रितंपण किंवा पोकळी जी आहे त्याच्यामुळे ते इमोशनल व्हॅम्पायर बनतात, एनर्जी व्हॅम्पायर्स बनतात आणि ते आपल्या आयुष्यातला सगळा आनंद, सगळी ऊर्जा घ्यायला लागतात. आणि आपल्या आयुष्यात जोपर्यंत ती एखादी पोकळी नाही, तोपर्यंत आपणही त्यांना एंटरटेन करत नाही ना. फॉर एक्झाम्पल माझ्या आयुष्यात कोणीच फ्रेंड्स नसतील आणि अचानक एखादी व्यक्ती फ्रेंड बनून आली. तो मित्र असू शकतो, ती मैत्रीण असू शकते.
आणि त्यांनी माझी खूप छान वागायला सुरुवात केली. तर मी कळत नकळतपणे त्यांच्याकडे ओढली जाणार आहे. त्यांनी माझी काळजी घेतली, मला विचारलंय, "खाल्लंय का? प्यायलंय का? ठीक आहेस का?" जे आत्तापर्यंत कोणी मला केलं नसेल, तर मी नकळत त्यांच्यात गुंतत जाणार आहे. कारण की ते माझ्यातलं एक रितपण ठीक करायचा प्रयत्न करतायत, असं मला वाटत असतं. मला वाटत असतं की ते हितचिंतक आहेत. आणि मी कधी माझा रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात देते, कधी माझे आयुष्याचे लगाम त्यांच्या हातात देते, मला कळणार नाहीये. आणि मग त्यांना ते हवं तसं वापरलं. आणि जेव्हा आपल्याला ते कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपलं अनेक प्रकारे नुकसान झालेलं असतं. मगाशी म्हटलं तसं भावनिक, आर्थिक कधीतरी, मानसिक आणि आपला कॉन्फिडन्स शून्य झालेला असतो. त्याच्यामुळे ह्या लोकांना ओळखणं फार अ, अवघड असतं. इतकं सोपं नाहीये कारण की ते मुखवटे घेऊन तुमच्या आयुष्यात येत असतात. त्यांच्या आयुष्यातलं रितपण कमी करायला तुमच्या आयुष्यातली सगळी ऊर्जा शोषून घेत असतात आणि त्यांचं रितपण तुमच्यात कधी ट्रान्सफर होतं हे तुम्हाला कळत देखील नाही. त्यांच्या सगळ्या वागण्याचा एकच उद्देश आहे की तुमची ऊर्जा, तुमच्या आयुष्याचा आनंद, तुमच्या आयुष्यातली मनःशांती हे सगळं शोषून घ्यायचं की त्यांना वाटतं हे आपल्याला मिळेल. पण ते त्यांनाही कधी मिळत नसतं आणि जे काही आपल्याकडे असतं ते देखील ते रितं करतात. पण त्यांची तहान भागत नाही. ते एकांवरनं दुसऱ्या व्यक्तीकडे सहज निघून जातात, दुसरीकडनं तिसरीकडे निघून जातात. त्यामुळे अ, नात्यामधली लॉयल्टी जी आहे, ती तिथे नाही राहत कधीच. ते तुमच्या आयुष्यात येतील काही काळ, पूर्ण तुमचं आयुष्य भारावून टाकतील. काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातनं निघून जातील, काही प्रॉब्लेम झाला आणि ते तुमच्याच विषयी मागे वाईट बोलायला लागतील आणि मग नवीन टार्गेट शोधतील. कारण ते कंप्लीटली तहान न भागणारे जीव आहेत. त्यामुळे ते पाणी शोधत हिंडणार, ती ऊर्जा शोधत हिंडणार. त्यामुळे आपल्याला वेळीच शोधायचंय, की असे आपल्या आयुष्यातले एनर्जी व्हॅम्पायर्स किंवा इमोशनल व्हॅम्पायर्स कोण आहेत आणि त्याच्यावर लवकरात लवकर उपाय करायचा आहे. मगाशी आपण म्हटलं, की एनर्जी व्हॅम्पायर्स काही हितचिंतक नसतात आपले आणि ते तसा एक मुखवटा धारण करून आपल्या आयुष्यात येऊ शकतात. आपल्या आयुष्यात जर नात्यांमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या इच्छांमध्ये काही पोकळी असेल, काही कमतरता असेल, जे आपल्याला मिळालेलं नाहीये, तर बरेचदा हे एनर्जी व्हॅम्पायर्स ते बरोबर ओळखतात आणि तो मुखवटा धारण करून आपल्या आयुष्यात राहायचा प्रयत्न करतात, की मीच कशी तुझी जवळची व्यक्ती आहे, मीच कशी हितचिंतक आहे, मलाच कसं तुझं सगळं कळतंय आणि काही काळापुरते तर आपण नक्कीच भारावलेलो असतो आणि आपण त्यांना डेफिनेटली एंटरटेन करतो. पण हे लक्षात घ्या, की काही वेळेला हे मुद्दामून करत नाहीत. त्यांच्या नकळत ते असं वागत असतात. ते कुठल्याही इंटेन्शननी तुमच्या आयुष्यात नसतात. आत त्यांच्याच इतकं रितपण असतं, इतकी पोकळी असते, की ते भरण्यासाठी ते जागोजागी लिटरली भटकत असतात. ते तुमच्यापाशी येतात, तुम्हाला ड्रेन करतात, मग ते दुसऱ्यापाशी जातात, दुसऱ्याला ड्रेन करतात. हा त्यांचा प्रवास कधी संपत नाही. त्यामुळे कुठल्याही बाबतीत त्यांच्या नात्यातली जी लॉयल्टी असते, ती तिथे कधीच नसते. कायमच ते एक नात्यात जातील, त्यात तिथला सगळा तो रस शोषून घेतला, त्या प्राणा त्या व्यक्तीचा लिटरली शोषून घेतला, इसेन्स आपलं चैतन्य शोषून घेतलं आणि आपण एम्प्टी झालो असं कळलंय, की ते हळूच आपला काढता पाय घेतील आणि दुसऱ्या नात्यात जातील आणि दुसऱ्या नात्याबरोबर परत सेम खेळ तयार चालू होईल. ते करताना ते तुमच्याविषयी वाईट बोलायलाही कमी करणार नाहीये, हे लक्षात घ्या. ओके. दुसरं नातं ड्रेन झालं की ते तिसरीकडे जातील. कारण की आपण इतरांच्या आयुष्यावर काय परिणाम करतोय, आपल्यामुळे त्यांचं काय नुकसान झालंय याचं थोडं सुद्धा तारतम्य नाही, दुःख नाही, कुठल्याही प्रकारची अपराधी भावना नाही. उलट मलाच कसं त्या व्यक्तीमुळे इनफ नाही मिळालं, माझाच कसं आयुष्याचा वेळ वाया गेला, मीच कसं खूप सहन करतेय, या पद्धतीचंच सगळं माहिती ते पुढच्या नात्यांमध्ये पास करतील आणि हे त्यांचा न संपणारा प्रवास आहे. कारण की असा विचार करा, की त्यांची ऊर्जा ही एक अशी पिशवी आहे, की ज्याला खाली छिद्र आहे. ते मग वरनं त्याने कितीही घालायचा प्रयत्न केला, किती पीपल प्लीजिंग केलं, किती लोकं जमवले, कितीही जणांकडनं ऊर्जा घ्यायचा प्रयत्न केला, तर ते आतनं कायम रिते राहतात. त्यांची तहान भागत नाही. त्यांचा ऑरा कधी भरला जाणार नाहीये. तो कधी इंटॅक्ट होणार नाहीये. त्यामुळे ते घरोघरी, दारोदारी असेच हिंडणार आहेत. त्यामुळे ते तुमचे कधीच नसणार आहेत. काही लोक जेव्हा येतात ती अगदी इंटेन्शनली तुम्हाला त्रास द्यायला येतात. त्यामुळे इमोशनल व्हॅम्पायर्स किंवा एनर्जी व्हॅम्पायर्स हे 2 प्रकारचे असतात. काही जणांना स्वतःला जाणीव नसते, की ते कळत नकळत करतायत आणि काही जणांना मात्र व्यवस्थित जाणीव असते. ते जाणीवपूर्वक तुमच्या आयुष्यातला चांगुलपणा स्वतःला मिळावा, तुमच्या आयुष्यातला मनःशांती असेल, आनंद असेल,
हे सगळं शोषून घेण्यासाठी येतात, जेणेकरून त्यांना ते मिळावं. अगेन त्यांनाही ते मिळतच असं नाही, कारण की त्यांची जी पद्धत आहे सगळं मिळवण्याची ती चुकीची आहे, त्यांचा उद्देश चुकीचा आहे. त्यामुळे त्यांना ते फलित हवं तसं कधीच मिळणार नाही आहे. पण मग ह्या सगळ्या चक्रव्यूहातनं आपण बाहेर पडू शकतो का? तर निश्चित पडू शकतो. आपण जर आपली इच्छाशक्ती दृढ ठेवली, आपण योग्य पद्धतीने आपल्या बाउंडरीज सेट केल्या, तर आपण नक्कीच या चक्रव्यूहातनं 100% बाहेर पडू शकतो. तर या एनर्जी व्हॅम्पायरच्या चक्रव्यूहातनं आपण नक्की कसे सुटू शकतो? आपण जर दृढ निश्चय केला आणि जर व्यवस्थित बाउंडरीज सेट केल्या, तर हे इतकंच अवघड नाहीये. प्रोसेस कधी-कधी पटकन होते, कधी-कधी लेंदी असते. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, तर एक लिस्ट करायची आहे. हे जाणून घ्यायला, की आपल्या आयुष्यात जे काही फर्स्ट सर्कल आहे, जे काही जवळचे लोक आहेत, ज्यांच्याबरोबर आपण खूप शेअरिंग करतो किंवा ते आपल्याबरोबर शेअरिंग करतात, अशा प्रकारचे किती लोक आहेत, ज्याच्यामुळे मी ड्रेन फील करते, ज्याच्यामुळे माझी ऊर्जा खूप डाऊन होऊन जाते, माझं चैतन्य निघून जातं, मला खूप निगेटिव्ह वाटायला लागतं, माझा आत्मविश्वास डळमळायला लागतो, असे लोक माझ्या आजूबाजूला असले की त्यांची एक लिस्ट करा. आणि मग त्यांना सुद्धा आपल्याला दोन ह्याच्यात विभागामध्ये सेपरेट करायचंय, की यापैकी कुठली नाती आहेत, कुठले लोक आहेत जे मी अव्हॉइड करू शकते, खरं तर मी तोडून सुद्धा टाकू शकते. आणि कुठले लोक आहेत जे अशी नाती आहेत जिथे मी खरंच ते तोडू नाही शकत. तुमची आई देखील तुमची इमोशनल व्हॅम्पायर असू शकते, तुमचा नवरा असू शकतो, तुमच्या ऑफिसमधला कलीग असू शकतो, ज्याच्यामुळे काय लागलीच तुम्ही नोकरी नाही सोडू शकत. सो काही लोक आहेत ज्यांना तुम्हाला फेस करावं लागणार आहे आणि काही लोक आहेत ज्यांना तुम्ही सहज तुमच्या आयुष्यातनं बाजूला करू शकता. तर तुम्ही डेफिनेटली त्यांना बाजूला करणं हे ऑप्शन निवडलं पाहिजे, ज्यांना ज्यांना शक्य आहे. प्रेमाने कुठल्याही त्याच्यासाठी भांडायची गरज नाही, इमोशनल ड्रामाची गरज नाही, पण हळूहळू करत का होईना त्यांना व्यवस्थित बाजूला काढलं पाहिजे, कारण की आपली जी कंपनी आहे ती आपल्यासाठी खूप मॅटर करते. आपण ज्यांच्या सान्निध्यात राहतो ते आपल्यासाठी खूप मॅटर करतात. ज्या लोकांना आपण अव्हॉइड करू शकत नाही, तिथे बाउंड्री सेट करायला सुरुवात करायची. अगदी तुमची आई असू देत, तुमची बहीण असू देत, तुमची मैत्रीण असू देत, तुमची ऑफिस कलिग असू देत, जीही कोणी ती व्यक्ती असेल, त्यांना जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचंय, त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. तिला वाईट वाटेल, त्याला कसं वाटेल, मी असं कसं म्हणू शकते, असा कुठलाही विचार आणि कुठल्याही प्रकारचं गिल्ट मनात न आणता आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे, की मला आता खरंच शक्य नाही तुझ्याशी बोलणं. माझ्याकडे आता खरंच वेळ नाहीये. आणि ते खरंही असतं ना, आपण ते खोटं तर काही बोलत नाही आहोत. ती व्यक्ती तिच्या सोयीने आपला वेळ घालवते वाया. पण आपल्याला मात्र काही महत्त्वाच्या गोष्टी कंप्लीट करायच्या, त्याच्यासाठी काही अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर काम करायचंय, काही मेहनत करायची आहे. आपले काही उद्दिष्ट आणि गोल आहेत ते पूर्ण करायचे. याच्या मध्ये जेव्हा तुम्हाला माहिती की रोज ती व्यक्ती आपल्या आयुष्यातले काही बहुमूल्य क्षण, काही तास खातीये, तेव्हा त्या व्यक्तीला एंटरटेन करायची गरज नाही. आपल्याला प्रेमाने देखील नाही म्हणता आलं पाहिजे. तुमचा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत निश्चित पोहोचला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे व्यक्ती इमोशनल डंपिंग करत असतात. नुसतं त्यांनाच बडबड करायची आहे, त्यांनाच सगळं सांगायचंय. पण जेव्हा तुम्ही सांगायला लागता तेव्हा मात्र ते गायब होतात. एक काम करूयात का आपण नेक्स्ट टाईम बोलूयात. मी आता जरा पळते म्हणून ते निघून जातील किंवा फोन कट करतील किंवा अजून काहीतरी होईल. पण ते तुम्हाला नाही मोकळं होऊ देत. त्यांना फक्त स्वतःचंच तुमच्यावर सगळं डंप करायचं असतं. अशा वेळेला त्यांना मध्ये थांबवता आलं पाहिजे आणि सांगितलं आलं पाहिजे, की आय अंडरस्टँड की तुला खूप काही बोलायचंय, पण थोडीशी मलाही स्पेस गरजेची आहे, मलाही काहीतरी सांगायचंय. जर ती व्यक्ती त्याही अधिकाराची आहे, की जिथे तुम्हाला खरंच काही सांगायचंय. तर न घाबरता त्या व्यक्तीला मध्ये थांबवायला शिका. त्या व्यक्तीला हे सांगायला शिका, की तू खूप बोललीयेस किंवा बोललास, आता माझी बारी आणि यू हॅव टू लिसन. तर तुम्हाला हे सांगता आलंच पाहिजे, की मलाही काही बोलायचंय आणि तुला ते ऐकावं लागेल. त्याच्यातही अगेन कुठल्याही प्रकारचं ऑकवर्डनेस वाटायची गरज नाहीये. त्याला कसं थांबवू, काय थांबवू वाटायची गरज नाहीये. ती व्यक्ती तुमचा एक क्षणाचाही विचार करत नाहीये. आपण थोडासा स्वतःचा विचार करायला काही हरकत नाहीये. ओके. दुसरी गोष्ट, की अशी कुठली गोष्ट आपल्यात आहे ज्याच्यामुळे आपण अशा व्यक्ती अट्रॅक्ट करतो. आपल्यात अशी काय कमतरता, पोकळी मला वाटतेय, ज्याच्यामुळे मी हे सगळं अट्रॅक्ट करत चाललेली आहे. त्या गोष्टींवर मात्र सेल्फ वर्क झालं पाहिजे. तुम्ही चांगल्या मैत्रिणीकडे जा, चांगल्या लोकांमध्ये वावरा जे तुम्हाला चांगला सल्ला देतील. प्रोफेशनल हेल्प घेण्यासारखं तर कुठलीच गोष्ट चांगली नाहीये. ती व्यक्ती तुमच्याशी कुठल्याही प्रकारे भावनिकरित्या अटॅच नसते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला ही जाणीव असण्याची गरज आहे, की असं
माझ्यामध्ये काय आहे ज्याच्यामुळे मी या व्यक्तीला एवढी एंटरटेन करते किंवा करतोय. माझ्यात अशी कुठली पोकळी आहे, असं कुठलं रितपण आहे ज्याच्यामुळे जे भरून काढण्यासाठी मला या व्यक्तीची गरज आहे असं मला वाटतं आहे. त्या पोकळीवर, त्या रितेपणावर डेफिनेटली काम करा. तुम्हाला गरज वाटलं तर योग्य गुरु शोधा, योग्य शिक्षक शोधा. प्रोफेशनल हेल्प घ्यायला कुठलाही कमीपणा मानू नका. प्रोफेशनल हेल्प म्हणजे काय? काउन्सिलरकडे जा, सायकोथेरपिस्टकडे जा, हिप्नोथेरपिस्टकडे जा. आपल्यात दडलेल्या सगळ्या सप्रेस झालेल्या, दाबल्या गेलेल्या भावनांवर काम करा. त्या पोकळीवर काम करा जेणेकरून ती पोकळी भरण्याच्यासाठी आपल्याला अशा लोकांना आयुष्यात ठेवण्याची, त्यांना सहन करण्याची आणि त्यांचं सगळं इमोशनल डम्पिंग सहन करण्याची बिलकुलच गरज नाही. त्यांची टॉक्झिसिटी घेण्याची गरज नाहीये. त्या काही काही ज्या आपल्या आतल्या पोकळ्या त्या भरून काढण्यासाठी आपण यांना सहन करतोय, त्या पोकळींवर काम करा. योग्य पद्धतीने त्या आधी भरून काढा. प्रोफेशनल हेल्प घेण्यात कुठलीही लाज वाटता कामा नाही, कुठली कमतरता वाटता कामा नाही. आजही लोकांना थेरपिस्टकडे जा, काउन्सिलरकडे जा म्हटलं की असं वाटतं की मी काय वेडी आहे का? आपण वेडे नसतो, पण आपण गोंधळलेले असतो, आपण हरवलेले असतो, आपण चुकीचे डिसिजन्स घेतो. त्या चुकीच्या डिसिजन मधनं आपलं आधीच कॉम्प्लिकेटेड असलेलं आयुष्य आपण अजून कॉम्प्लिकेटेड करतो. आणि ती व्यक्ती जी मानसिक गुंतागुंतीवर अभ्यास करणारी आहे, मनुष्याच्या मनावर अभ्यास करणारी आहे, जिचा तुमच्यात कुठलाही पर्सनल इंटरेस्ट नाहीये, तुमच्यात तिची भावनिक गुंतवणूक नाही आहे आणि जी निष्पक्षपणे गोष्टी बघू शकते, अशी व्यक्ती असते तुमची प्रोफेशनल हेल्प. मग ती काउन्सिलर, थेरपिस्ट कुठल्याही कॅटेगरीमध्ये मोडू शकते, हिलर या कॅटेगरी मध्ये मोडू शकते, लाईफ कोच या कॅटेगरीमध्ये मोडू शकते. पण तुम्ही अशी हेल्प जर घेतली तर एक निष्पक्ष उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्हाला चांगले मार्ग सुचवले जाऊ शकतील, तुम्हाला चांगले टेक्निक शिकवले जाऊ शकतील, ज्याच्यामुळे ज्या कारणामुळे आपण हा ड्रामा सहन करतो इतर लोकांचा, ते कारण जर आपण हील केलं, ते कारणावर जर आपण व्यवस्थित काम केलं, ते बरं केलं, तर अशा लोकांची आपल्या आयुष्यातली आपलीच गरज पहिली तर संपून जाणार आहे. आणि मग त्यांना नाही म्हणताना, त्यांना थांबवताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अशी घालमेल होणार नाही, ऑकवर्डनेस येणार नाही. कारण की आपल्याला त्यांची गरज नाहीये, आपल्याला चांगलं माहित असणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागेल की ही व्यक्ती आता हावी होत चालली, ही व्यक्ती मला ड्रेन करते, तेव्हा स्पष्ट बोलायला शिका, हे मला नाही ग तुझं रडगाणं सारखं ऐकायचंय. एवढं करून मी जे सांगते ते तू ऐकणार नाहीयेस, तुला हवं तेच तू करणारच. तर ह्याच्या पुढे प्लीज ह्या विषयावर आपल्याला बोलायला काही गरज वाटत नाहीये मला. हे सांगता आलं पाहिजे, हेजिटेट न करता. बाउंड्रीज सेट करायच्या. म्हणजे तुम्ही काम करत असताना त्या व्यक्तीचा फोन नाही उचलायचा. कितीही तुम्हाला वाटलं ती व्यक्ती कितीतरी दुःखात आहे, कितीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवाने सिद्ध झालं की त्या व्यक्तीला तुमची मदतही नकोय, तुमचे सल्लेही नकोय. तिला फक्त इमोशनल डम्पिंग करायचंय, रडायला एक खांदा हवाय आणि तुम्ही तो खांदा बनायचा की नाही याचा चॉईस आता याच्या पुढे तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला माहिती ती व्यक्ती तुम्हाला ड्रेन करते, तर त्याच्यावर हिलिंग करायचंय. अशाही काही व्यक्ती असणार आहेत की ज्यांना आपण अवॉइड करू शकणार नाही आहोत. जसं म्हटलं की तुमची आईच टॉक्झिक आहे किंवा तुमची बहीण टॉक्झिक आहे, तुमची जवळची मैत्रीण टॉक्झिक आहे, तुमचा क्लायंट तुमच्या समोर बसलाय ज्याला तुम्ही अवॉइड नाही करू शकत, तो टॉक्झिक आहे. आणि ती व्यक्ती निघून गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड थकवा आलाय, तुम्हाला असं डोकं दुखायला लागलं, असं वाटतं की आता मी काय करू, माझी सगळी ऊर्जाच संपलेली आहे. आणि तुम्ही आता अवेअरनेस मध्ये आहात की मी एका एनर्जी व्हॅम्पायरला, इमोशनल व्हॅम्पायरला फेस केलेला आहे. ती व्यक्ती निघून गेलेली आहे, पण मला तर माझी ऊर्जा परत हवी आहे. तेव्हा शांतपणे डोळे मिटायचे आहेत, स्वतःला रिलॅक्स करायचंय, काही श्वास आत घ्यायचे, तोंडावाटे श्वास बाहेर सोडा. जसं आपण मेडिटेशनच्या आधी सुरुवातीला एक प्रिपरेशन करतो तशा प्रकारे रिलॅक्स करा. इतर सगळे विचार शांत झाल्यानंतर ती जी पर्टिक्युलर व्यक्ती तिला इमॅजिन करा. आणि जसं आता मी आणि तुम्ही एकमेकांशी बोलत आहोत, आपण समोरासमोर एकमेकांशी बोलत आहोत, तसं त्या व्यक्तीशी कल्पनेने बोलायचं आहे की जी काही ऊर्जा तू माझी घेऊन गेलेली आहेस, ती संपूर्ण ऊर्जा माझी मला मी परत घेते आहे. ती तुमची ऊर्जा आहे. ऊर्जा ही तुमच्या विचारांना फॉलो करते. तिला स्वतःची बुद्धी नाही. ती एनर्जी आहे ना. त्याच्यामुळे तिला बुद्धी नाहीये, की मी नाही येणार तुझ्याकडे परत. असं काही तिथे नाहीये. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता, की माझी सगळी ऊर्जा मी माझ्याकडे परत बोलवतेय,
ती सगळी ऊर्जा तुमच्याकडे येणार आहे. एनर्जीज फॉलो युअर थॉट. त्यामुळे तुम्ही विचारशक्तीने, तुम्ही कल्पनेने जर तुमची एनर्जी परत मागितली, ती तुमच्याकडे येणार आहे. आणि उलट पक्षी तुझी जी काही नकारात्मक ऊर्जा तू माझ्याकडे सोडून गेलेली आहेस किंवा सोडून गेलेला आहेस, ती तुझी सगळी ऊर्जा मी तुला परत करते. याच्यात चांगली ऊर्जा, वाईट ऊर्जा असा उच्चार करायचा नाही. तुझी जी ऊर्जा आहे ती सगळी मी तुला परत करते. ओके. आणि हे फील करायचंय. प्रत्येकाला हे स्वतःला फील वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे. काही जण जे खूप सेन्सिटिव्ह असतील, मुळामध्ये तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात, संवेदनशील आहात, म्हणूनच तुमच्या ऊर्जा सहज कोणीतरी घेऊन जातंय, म्हणूनच तुमच्या बाउंड्रीज डाऊन आहेत. त्यामुळे जर तुम्ही योग्य पद्धतीने टेक्निक शिकलात, योग्य स्वतःच्या ऊर्जा प्रोटेक्ट करण्याच्या, मग ते मेडिटेशन असेल, ते थेरपीज असतील, ते वेगवेगळी हिलिंग टेक्निक्स असतील, तर सहज कोणीतरी येतंय आणि टपली मारून जातंय, सारखं सहज कोणीही येतंय तुमची ऊर्जा घेऊन जातंय, असं होणार नाही. तुमच्या ऊर्जा या प्रोटेक्ट करता आल्या पाहिजेत. त्यांनी तुमच्या सेन्सिटिव्हिटीवर काम केलं पाहिजे तुम्ही, तर ही वेळ येणार नाही. पण तरी देखील जेव्हा कोणीतरी तुमची ऊर्जा घेऊन जाते, तेव्हा डोळे मिटून तुमची ऊर्जा तुमच्याकडे परत मागायची आहे. आणि त्या व्यक्तीने त्याची जी एक नकारात्मक ऊर्जा इथे सोडून दिलेली आहे, ती तुम्ही अगदी इंटेन्शनली त्या व्यक्तीला परत द्यायची. द्यायची म्हणजे काय, कल्पना करायची की मी सगळं त्या व्यक्तीला परत देतीये किंवा देतोय. आणि काही काळ तो अनुभव घ्या. कधी कधी जे लोक खूप सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना डोळ्यांना काहीतरी गोष्टी दिसतात की काहीतरी माझ्याकडे परत येतंय, काही माझ्याकडनं परत जातंय. शारीरिक संवेदना पण होतात की अरे हात जड झालाय, हात थंड पडलाय, माझ्या पायातनं काहीतरी जातंय. काहींना डोळ्या वाटे दिसेल, काहींना कानाने काही शब्द ऐकू येतात, काहींच्या तोंडाची चव बदलते, की जेव्हा मी माझी ऊर्जा देत होते ना, त्या व्यक्तीची ऊर्जा त्या व्यक्तीला परत देत होते ना, तेव्हा कडू चव होती. माझी ऊर्जा जेव्हा माझ्याकडे परत आली, तेव्हा चव बदलली. काही लोकांना विशिष्ट प्रकारचा वास येतो. थोडक्यामध्ये काय, तर आपली जी पंचेंद्रिय आहेत, त्यांच्या मार्फत हा आपली जी ऊर्जेची ही देवाणघेवाण आहे ती आपण फील करणार आहोत. हा एनर्जी एक्सचेंज आपण फील करणार आहोत. आणि एकदा तुम्हाला वाटलं की मला असं वाटतं तर माझ्याकडे माझी ऊर्जा परत आली, मला परत छान वाटायला लागलंय, रिलॅक्स वाटायला लागलंय, तेव्हा ती प्रोसेस थांबवा. एखादी व्यक्ती रोज येणारी असेल आणि रोज हे घडत असेल, तर तुम्हाला हे रोज करावं लागेल. पण त्याही आधी तुमचा ऑरा स्ट्रॉंग करण्याच्या नवीन नवीन पद्धती शिकून घ्या, वेगवेगळी हिलिंग टेक्निक्स शिकून घ्या, जेणेकरून तुमचा ऑरा हा कायमस्वरूपी स्ट्रॉंग होईल. आणि हे तुम्हाला रोज करायची मुळात गरजच पडणार नाही, कारण असे लोक आले आणि गेले तरी तुम्हाला आत्म इफेक्ट काही होणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये अडकणं बंद करा. लोकांचा स्वतःवर होणारा परिणाम होऊ न देणं, याच्यासाठी प्रयत्नशील राहा. त्याच्यासाठी काय जे शिकावं लागेल, टेक्निक्स, हिलिंग मोडॅलिटीज, मेडिटेशन, ती जरूर शिका. थेरपिस्ट, डॉक्टर, काउन्सिलर्स कडे जायला घाबरू नका. त्यांच्याकडे जाऊन योग्य मार्गदर्शन घ्या. तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या शरीराला स्ट्रॉंग करा. आणि या एनर्जी व्हॅम्पायर्सच्या चक्रामधनं लवकरात लवकर स्वतःची सुटका करा. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर या विषयावर काहीही प्रश्न असतील तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि तुम्हाला काही वेगवेगळी टेक्निक्स माहीत असतील या विषयावर, मी जेवढं बोलले त्याच्यापेक्षा जास्त काही माहिती असेल तर जरूर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आम्ही देखील आमच्या प्रॅक्टिसमध्ये ते नक्की वापरू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, खाली कमेंट्स करा. तुमच्या अशा जवळच्या लोकांना पाठवा जे अशा एनर्जी व्हॅम्पायर्सच्या किंवा इमोशनल व्हॅम्पायरच्या घेऱ्यात अडकलेले आहेत. तुम्ही सांगून थकलाय पण त्यांच्यावर काही परिणाम होत नाही किंवा त्यांना ते खरं वाटत नाहीये, तर हा व्हिडिओ कदाचित त्यांना मार्गदर्शक ठरू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला जरूर कळवा. माझ्या एटर्निटी द जर्नी विदिन आय या ब्रँडच्या अंतर्गत जितके काही घडामोडी घडतात, वर्कशॉप्स घडतात, वेगवेगळे पॉडकास्ट घडतात, त्या सगळ्याची माहिती माझ्या विविध सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध असते. त्या सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. मी एक क्रिस्टल हीलर आणि एक क्रिस्टल सेलर आहे. आमच्याकडे खूप वेगवेगळी क्रिस्टल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुमची रिक्वायरमेंट मला सांगण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे क्रिस्टल प्रॉडक्ट ऑर्डर करायला. त्या लिंकवर क्लिक करा, मला कनेक्ट व्हा आणि मी तुम्हाला अजून चांगलं मार्गदर्शन करीन, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे क्रिस्टल प्रोडक्ट्स निवडायला मदत होईल. हा व्हिडिओ इतक्या पेशंटली बघण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.